काय करू मा ही एवढी वाईट परिस्थिती आहे. म्हणून माझे शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात सुरतीचे मोती गुडदाव सोडे सुरतीचे मोती गुडदाव सोडे मला राज्याचे लेणे नाही मला राजा नको गवाई राजा नको गवाई मला राजा नको गवाई राजा नको गवाई राजा नको गवाई. अशी परिस्थिती आहे ना काय सांगू. ऐ दमदम बोल तुम्ही दारू सोडा तर तुमचा संसार करते नाही तर इथंच सोडचिट्टी देते आणि अमृतंबाला सांग निघून कसं करूची महाराज सोडचिट्टी देऊ हा मोठा चिकना आहे मग काय करू बाई. हो तुम्ही दारू सोडता हो काय हो तुम्ही सोडता अशी धमकी द्यायला लागते. त्याला वाटते एवढी चांगली बायको मग डबल गेली तर भेटणार नाही म्हणून हे काय ह्याच्यात तर धाऱ्यावर आला नकट्या नाकाचा. दारू सोडा ना सोडता ना दारू बसा मग खाली. ऐ पिंट्याचे पापा थोडीशी उभे राहा राहू द्या जा बसा खाली. नाव जराशी उभे राहा मी उभे असतात मला टावर भेटते बसा खाली. मावशी गुणाचा गणपती झाला हो माय उठ म्हणला तर उठते बस म्हणला तर बसते फुट्याचा बैल झाला मुद्दा. म्हणून माझे शांती ब्रह्मनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात आपल्याला एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले तो रस येथेच नाही. म्हणून काय ही बाई म्हणते मला दाद नको ग बाई दाद नको ग बाई दाद नको ग बाई. काय करू बाई या मुर्दा असा होता म्हणून याचं नाव नाही घ्यावं वाटते होती मध्ये. आता संक्रांतीचा सण गेला किती चांगले चांगले बाई उखाणे घेत होते पण याचं मुर्द्याचं मला नाव नाही घेत वाटते. पण तुमचा आग्रह आहे म्हणून याचं उखाणं घेते नाही तर घेतलं नसतं बाबजी. तुम्ही म्हणता म्हणून हे टी शर्ट वाले बाबजी आता तुम्ही म्हणता म्हणून याच्या नावाचं उखाणं घेते मी चांदीची कॅटली निर्मा साबण न धुतली चांदीची कॅटली निर्मा साबण न धुतली आणि माझ्या नवऱ्याच्या तोंडात काही मांजर मुतली. काय नाही होत गुली करून फेकून द्या. असा तो मुर्दा आहे बाई पण आता त्यानं दारू सोडली म्हणून त्याचा संसार करते. म्हणून माझे शांती ब्रह्मनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात आपल्याला एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले तो रस येथेच नाही. म्हणून ही बाई काय म्हणते मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला नको ग भरोळ्याचा थोडक्यात भावार्थ सांगते भरोळ्याचा भावार्थ समजून घ्या. आज आपण समाजामध्ये पाहतो दादा विनोदाचा विषय सोळा विनोद करायला बसले तर की रात्र कमी पडत असते पण विनोद ऐकून आपलं काही होत नाही. भारुडाचा भावार्थ समजून घ्या की माझ्या शांती ब्रह्मनाथ महाराजाला या भारुडातून काय सांगतात. अरे माझ्या शांती ब्रह्मनाथ महाराजांनी असे सोंग उभे करून असा समाज एकत्रित केला. कशासाठी केला की हा समाज एकत्रित करून त्या समाजाला काहीतरी प्रबोधन मिळालं पाहिजे या समाजाला ज्ञान मिळालं पाहिजे त्यासाठी माझ्या शांती ब्रह्मनाथ महाराजांनी भारुडाची रचना केली दादा. अरे संत कशासाठी बुडते हे जनन देखवे डोळा म्हणून येतो कनमडा वैष्णवांचा जब जब होय धर्म की हानी पाड असुरई अधमा अज्ञानी. जेव्हा धर्मावर संकट येत असते दादा तेव्हा संतांच्या रूपाने
भगवंत आपल्या या पृथ्वीवर अवतार घेत असतो आणि सर्व समाजाचं रक्षण करत असतो. अरे आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. सर्व